नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, राईट टू गिव्ह अप ऑप्शन तुम्ही या ठिकाणी काही दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवरती पाहिला असेल. तर अनेकांना त्याबद्दल काही सुरुवातीला माहिती नव्हती. त्याविषयी मी व्हिडिओ केला पण होता, राईट टू गिव्ह अप ऑप्शन काय आहे म्हणून. तर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील पाहून घ्या. तर या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप ऑप्शनवरती क्लिक करून OTP सबमिट करून त्या ठिकाणी जो फॉर्म आहे तर तो राईट टू गिव्ह अपवरती सबमिट केलेला आहे. तर त्या ठिकाणी आता त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जवळपास या ठिकाणी मिळणार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर त्यावरती सोल्युशन काय आहे असं अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला विचारलं होतं. तर तेच या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलवरती या ठिकाणी मी महाडीबीटीसाठी एक ग्रीवान्स सबमिट या ठिकाणी केला होता. तर महाडीबीटीचा या ठिकाणी जो ग्रीवान्स सबमिट केला होता तर त्याचा मेल आहे. तर या ठिकाणी मी टाकलं होतं की असं की जी शिष्यवृत्ती या ठिकाणी योजना मी फॉर्म भरलेला आहे तर तो राईट टू गिव्ह अप ऑप्शनमध्ये या ठिकाणी माझा फॉर्म सबमिट झालेला आहे. तर त्या ठिकाणी काही मार्ग आहे का की जो स्कॉलरशिपचा बेनिफिट या ठिकाणी गिव्ह अप केलेला आहे तर ते बेनिफिट मला या ठिकाणी नंतर परत मिळेल. तर हे ग्रीवान्स या ठिकाणी टाकला होता. तर महाडीबीटीचा या ठिकाणी मला रिप्लाय आलेला आहे. तर तो देखील मेल तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाडीबीटीचा या ठिकाणी जो रिप्लाय आलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला आधी मी इंग्लिशमध्ये काय आहे तर ते पूर्ण वाचून दाखवतो. त्यानंतर याचं मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला या ठिकाणी ते देखील मी सांगतो. तर या ठिकाणी जे सांगण्यात आलेलं आहे तर थँक्स फॉर युअर ग्रीवान्स ऑर सजेशन, या ठिकाणी नंबर वगैरे. तर सोल्युशन गिवन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोल्युशन काय देण्यात आलेलं आहे. तर डिअर ॲप्लिकंट, MAHAIT इज अ सिस्टम इम्प्लिमेंटर अँड हॅज नॉट राईट टू टेक डिसिजन्स ऑन बिहाफ ऑफ द डिपार्टमेंट. द रिक्वायरमेंट ऑफ ॲडिशन ऑफ राईट टू गिव्ह अप फंक्शनॅलिटी वॉज रिसिव्ड फ्रॉम द IT डिपार्टमेंट अँड अकॉर्डिंगली इट वॉज इम्प्लिमेंटेड. Considering the request received from various institutes and applicants to revert their applications which were opt out from the system due to the selection of right to give up functionality, MAHAIT initiated communication to the IT department and expected guidance from them. Once MAHAIT gets confirmation to revert all the right to give up option selected applications, necessary changes will be done in the system. It is requested you to please follow up with the institute. Once necessary changes done, इट विल बी रिफ्लेक्टेड इन ॲप्लिकंट प्रोफाईल फोटो 2. तर असं या ठिकाणी त्यांचा रिप्लाय आलेला आहे. तर याचं मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी भाषांतर जे आहे तर ते देखील मी या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी महाडीबीटी स्कॉलरशिपचा जो रिप्लाय आलेला आहे तर त्याचं या ठिकाणी ट्रान्सलेशन मी या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी त्यांचा रिप्लाय असा आलेला आहे की दिलेले उपाय जे आहेत तर सोल्युशन. प्रिय अर्जदार, MAHAIT ही एक प्रणाली लागू करणार आहे आणि त्याला विभागाच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे. तर त्यांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे MAHAIT एक प्रणाली लागू करणार आहे आणि विभागाच्या वतीने निर्णय घेण्याचा MAHAITला अधिकार नाही आहे. तर राईट टू गिव्ह अप कार्यक्षमता जोडण्याची आवश्यकता IT विभागाकडून प्राप्त झाली आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. तर राईट टू गिव्ह अप फंक्शनॅलिटीच्या निवडीमुळे सिस्टीममधून बाहेर पडलेले त्यांचे अर्ज परत करण्यासाठी विविध संस्था आणि अर्जदारांकडून मिळालेल्या विनंतीचा विचार करून MAHAITने IT विभागाशी संवाद सुरू केला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षित मार्गदर्शन देखील केले आहे. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे विविध संस्थांनी या ठिकाणी राईट टू गिव्ह अप फंक्शनॅलिटीच्या निवडीमुळे जे सिस्टीममधून बाहेर पडलेले अर्ज आहेत तर ते परत करण्याची या ठिकाणी विनंती केली होती. ज्याप्रमाणे मी या ठिकाणी मेल टाकला आहे तसेच काही संस्थांनी देखील या ठिकाणी त्यांच्याकडे विनंती केली होती की जे अर्ज आहेत तर ते परत या ठिकाणी रेग्युलर प्रोसेसमध्ये घ्यावेत म्हणून. तर त्या विनंतीचा विचार करून MAHAITने IT विभागाशी या ठिकाणी संवाद सुरू केला आहे. तर एकदा MAHAITला सर्व राईट टू गिव्ह अप पर्याय परत आणण्याची पुष्टी मिळाली की निवडलेल्या ॲप्लिकेशन्समध्ये सिस्टीममध्ये आवश्यक बदल केले जातील. तर असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर MAHAITला जोपर्यंत या ठिकाणी IT विभागाकडून पुष्टी मिळत नाही तर तोपर्यंत अर्ज या ठिकाणी परत येऊ शकत नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी IT विभागाकडून MAHAITला जर तशी पुष्टी मिळाली की अर्ज वापस घ्या तर या ठिकाणी त्यानंतर जे अर्ज आहेत तर ते वापस या ठिकाणी घेतले जातील. तर या ठिकाणी तुम्हाला कृपया संस्थेकडे पाठपुरावा करावा अशी विनंती आहे. तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये महाविद्यालयात जिथं असताल तर तिथं तुम्ही कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्कॉलरशिपचा तुमचा कक्ष असेल स्कॉलरशिप फॉर्म भरता किंवा जे फॉर्म भरलेले त्या ठिकाणी नेऊन देता किंवा स्कॉलरशिप सेक्शन जे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पाठपुरावा करायचा आहे की आमचा फॉर्म या ठिकाणी
परत घेण्यासाठी विनंती करायची किंवा त्यांच्याकडे तुम्ही तसा अर्ज देखील करू शकता. तर एकदा आवश्यक बदल केल्यावर ते अर्जदाराच्या प्रोफाईलमध्येही दिसून येतील. तर ज्यावेळेस या ठिकाणी MyLTकडून जे अर्ज आहेत तर ते परत केल्यानंतर जे ॲप्लिकंट आहे त्या ठिकाणी किंवा तुम्ही तर तुमच्या प्रोफाईलमध्ये ते अर्ज या ठिकाणी आपोआप दिसून येतील. तर असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच MyDBT स्कॉलरशिपच्या संदर्भात एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.